वेलकम वन्स अगेन. चला तर आपण आज रोटेशनल डायनॅमिक्सचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सुरू करूया. आपण जे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं बुक आहे त्या बुकमध्ये जे अनसॉल्व न्यूमरिकल्स आहेत ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाकी सॉल्व न्यूमरिकल्स जे आहेत त्याचे डिटेल आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन पूर्ण बुकमध्ये दिलेलं आहे. सो आपण थोडंसं जे अनसॉल्व न्यूमरिकल्स आहेत, अनसॉल्व सम्स आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया, जेणेकरून तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळतील किंवा त्याच्या काही ट्रिक्स आहेत किंवा ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह केलेले आहेत याबद्दलची माहिती मिळेल. ओके, चला तर मग सुरू करूया आपण. सो टेक्स्टबुकमध्ये जर आपण बघितलं तर नंबर 12 पासून ते सगळे न्यूमरिकल्स सुरू होत आहेत. सो नंबर 12चा जो न्यूमरिकल आहे तो आपण आज डिस्कस करूया आता. सो न्यूमरिकल पहिल्यांदा बघूया काय आहे. Somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. एक सिंपल बायसिकलचं व्हील आहे, चाक आहे आणि त्याच्या रिमवरती एक अँट बसलेली आहे, स्टक झालेली असं आपण म्हणतोय. वाईल द बायसिकल इज ऑन ए सेंट्रल स्टँड, आणि ती एका सेंट्रल स्टँडवरती लावलेली आहे. आता त्याचं चाक जे आहे ते फिरणार आहे, सो रोटेशन्स मिळणार आहेत. द व्हील इज सेट इन टू द रोटेशन्स, व्हीलला रोटेशन्स मिळाले. अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड इन 10 सेकंड. म्हणजे 10 सेकंदामध्ये किंवा 10 सेकंदानंतर आता त्याची फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे तर 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड किती राहणार आहे. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन, अल्फा जो आहे तो कॉन्स्टंट आहे. कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय अँड इन दीज 10 सेकंड्स. त्या 10 सेकंदामध्ये मग किती रिव्हॉल्युशन्स होतील त्या बायसिकलचे, सॉरी त्या व्हीलचे. सो जे काही व्हीलचे रिव्हॉल्युशन्स होतील तेच त्या अँडचे असतील. ओके, दुसरी गोष्ट आहे द टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. पहिलं रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल. आणि तिसरं आहे लास्ट कंप्लीट, आणि शेवटचं म्हणजे 10 नंबरचं रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल. म्हणजे थोडक्यात 3 टर्म्स आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचे आहेत. पहिली टर्म आहे ती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, टोटल रिव्हॉल्युशन्स किती होतील त्या 10 सेकंदामध्ये, ॲज वेल ॲज टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, पहिल्या रिव्हॉल्युशनला किती वेळ लागेल, आणि शेवटच्या रिव्हॉल्युशन म्हणजे 10व्या रिव्हॉल्युशनला किती वेळ लागेल हे आपल्याला फाइंड करायचं. आता 10वं रिव्हॉल्युशन मी का म्हटलं, कारण ऍक्च्युली नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स हे 10 येतात या केसमध्ये. सो ते 10 का येतात किंवा याच्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे हे आपल्याला इथं पहिल्यांदा बघावं लागेल. ओके, सो पहिल्यांदा आपण गिवन पॉईंट्स लिहूया. कुठलंही न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला गिवन पॉईंट्स व्यवस्थित लिहायचे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल किंवा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये त्या गिवन व्हॅल्यूज बसतील हे लक्षात येईल. सो गिवन मध्ये बघा, सो मी इथे लिहितो. सो गिवन, सो व्हॉट आर द गिवन पॉईंट्स. फर्स्ट ऑफ ऑल डायमीटर, डी म्हणतो मी त्याला कॅपिटल. सो डायमीटर दिलेले आहे 1 मीटर. सो डायमीटर जर 1 असेल तर रेडियस असणार आहे 0.5 मीटर. ओके, सो डायमीटरवरून आपण रेडियस फाइंड केली. आता बघा, बायसिकलचं जे व्हील आहे ते हळूहळू असं फिरत फिरत चाललेलं आहे, आणि ती 10 सेकंदामध्ये 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड इतकी फ्रिक्वेन्सी कव्हर करते. म्हणजे थोडक्यात ही 10 सेकंदानंतरची त्याची फ्रिक्वेन्सी आहे. ओके, सो टाइम झाला 10 सेकंड आणि फ्रिक्वेन्सी झाली 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. ओके, सो ही फायनल फ्रिक्वेन्सी आहे. थोडक्यात सुरुवातीला ते थांबलेलं आहे, रेस्ट आहे, पण फायनल फ्रिक्वेन्सी त्याला किती मिळाली, 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड मिळेल. सो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट. सो टी म्हणतो मी, स्मॉल टी. सो पहिलं रिव्हॉल्युशन किती वेळ लागेल पहिल्या रिव्हॉल्युशनला, सो T1 म्हणूया आपण त्याला. ओके, आणि लास्ट रिव्हॉल्युशन म्हणूया, सो त्याला टी लास्ट असं म्हटलं तरी चालेल किंवा टी एंड. टी लास्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो दीज आर द गिवन पॉइंट्स ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूमरिकल. ओके, सो आता बघा, आपल्याला इथे एक युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन अशी टर्म दिलेली आहे. सो आपल्याला युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन हे काढता येते याच्यावर. ओके, सो आता आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितलेत बघा. लिनियरमध्ये बघितलं v इज इक्वल टू यू प्लस AT किंवा s इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. बघा, मी लिनियरची लिहिलेले आहेत. याच्यावरून आता हे अँग्युलर टर्म आहे ना, सर्क्युलर मोशन. सो याच्यावरून अँग्युलरची कशी तयार करायची, व्हीच्या ऐवजी ओमेगा, यूच्या ऐवजी ω0 आणि प्लस अल्फा टी. आणि याचं कसं होईल मग, थीटा इज इक्वल टू ω0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. सो ही कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी
यूज करावी लागतील. ओके, सो मी काय म्हटलं आता आपल्याला पहिली टर्म काढायचे काय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती होतील. ओके, तर आपल्याला माहिती आहे की एक रिव्हॉल्युशन व्हायला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती लागतं. एक राऊंड मारला की आपण किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट झालं म्हणतो, 360 डिग्री. तेच रॅडियन मध्ये घ्यावं लागेल ना. सो 2 पाय रॅडियन म्हणतो आपण एका रिव्हॉल्युशनसाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. असं आपण टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढू शकतो या फॉर्म्युल्यानं. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ना. सो पहिल्यांदा हा फॉर्म्युला यूज करूया. सो काय फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला लिहितो इथं मी फॉर्म्युला. सो फॉर्म्युला इज थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. सो थीटा इज इक्वल टू, ही टर्म बघा आता काय होईल, 0 होईल ना. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0, सुरुवातीची फ्रिक्वेन्सी 0 आहे. आपण u0 घेतो बघा लिनियरच्या केसमध्ये. सेम तसं इथं इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. त्यामुळे टोटल आन्सर 0 येईल. प्लस 1/2 अल्फा आणि टी किती आहे 10 आणि त्याचा स्क्वेअर. टोटल 10 सेकंदाची सर्क्युलर मोशन आहे ना. सो 10चा स्क्वेअर. सो थीटा इज इक्वल टू 1/2 अल्फा इंटू 100. पण आता अल्फा माहिती आहे का आपल्याला, अल्फा माहित नाही. सो आपल्याला अल्फा फाइंड करावं लागेल ना. मग आता अल्फा फाइंड करण्यासाठी हे इक्वेशन यूज करायचं. ओके, सो सिन्स ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी, देअरफॉर आता ओमेगा म्हणजे काय 2 पाय एन म्हणूया. ओमेगा 0 0च प्लस अल्फा आणि टाइम किती आहे 10 आहे. सो अल्फा इज इक्वल टू 2 पाय, आता एन किती घेऊया आपण 2 घेऊया अपॉन हे 10. मग जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला 4 पाय रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. हा कोण मिळेल आपल्याला, अल्फा मिळेल. बघा आपण काय केलं, हा अल्फा या इक्वेशन मध्ये पुट करण्यासाठी अल्फा फाइंड केला आपण. हीच इक्वेशन कायनेमॅटिकल इक्वेशनच यूज करतो. सो आता हा अल्फा आपण इथं पुट करूया या इक्वेशन मध्ये. बघा लक्षात येते का, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 1/2 अल्फा आहे 0.4 पाय आणि हे इकडं आहे 100. हे आपण सॉल्व्ह करूया. हे 50 होईल इथं बघा भाग जाऊन, बरोबर. आणि 50 चौक धरलं तर 20 होईल. सो 20 पाय रॅडियन हा काय मिळाला आपल्याला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टोटल जे 10 सेकंदामध्ये रिव्हॉल्युशन्स होणार आहेत त्या सगळ्यांचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती मिळालं, 20 पाय मिळालं. मग मला सांगा, जर एका रिव्हॉल्युशनचं जर 2 पाय असेल तर आपल्याला 20 पाय मिळाले तर रिव्हॉल्युशन्स किती, साहजिकच 10 रिव्हॉल्युशन्स. बघा एका रिव्हॉल्युशनला 2 पाय तर 10 रिव्हॉल्युशनला किती 20 पाय, बरोबर. सो 20 पाय जर आलं आपलं थीटा, देअरफॉर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 10 सेकंड इज इक्वल टू हे 20 पाय अपॉन 2 पाय. So it is 10. So this is our first answer. That is number of revolutions completed by and in these 10 second is 10. लक्षात आलं. So this is our first answer. Now आता टाइम विचारलेला आपल्याला, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. पहिल्यासाठी विचारलेला. सो पुन्हा हाच फॉर्म्युला आपण घेऊया आता. सिन्स किंवा लेट थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ओके, सो दिस इज आवर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही टर्म तर काय 0च होणार आहे. आणि हे बघा आता, सो थीटा किती आहे 2 पाय. 2 पाय का घेतलं, कारण पहिलं रिव्हॉल्युशन आहे ना. पहिल्या रिव्हॉल्युशनसाठी साहजिकच अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल 2 पाय असेल. हे 0 होणार आहे प्लस 1/2 अल्फा किती आहे बघा इथं आपण फाइंड केलेला आहे 0.4 पाय. ओके, आणि हे टी स्क्वेअर. ओके, मग हाच टी म्हणजे कोण आहे, हा T1 आहे ना. आपण पहिल्या रिव्हॉल्युशनचा टाइम बघतोय. सो 2 पाय हे 2 मी इकडे घेतो. सो 4 पाय इज इक्वल टू 0.4 पाय T1 स्क्वेअर. पाय तर कॅन्सल होईल. सो T1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन 0.4. सो इट इज 10. देअरफॉर T1 इज इक्वल टू रूट मध्ये 10 सेकंड. देअरफॉर T1 इज इक्वल टू, आता रूट मध्ये 10 सेकंड आपण बघितलेलं आहे. स्क्वेअर रूट बघायचं आहे आपल्याला 10चं. सो 3.162.
So 3.162. So this is nothing but the time period for completing one revolution. लक्षात आलं? आता असंच आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम पिरियड काढायचा. लास्ट म्हणजे 10 नंबरचं रिव्हॉल्युशन. ओके, सो 10 नंबरचं रिव्हॉल्युशनचा टाइम पिरियड काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक T10 10 म्हणजे 10 सेकंदामध्ये किती टाइम लागला 10 सेकंद लास्टचा, त्याच्या आधीचा टाइम पिरियड किती असणार आहे, 9व्या रिव्हॉल्युशनचा असणार आहे. ओके, सो T10 मायनस T9 करावं लागेल आपल्याला. बघा 10वं सेकंद आणि मायनस 9व्या सेकंदाचा टाइम, 9व्या रिव्हॉल्युशनचा टाइम पिरियड. सो T10 आणि T9 आपल्याला फाइंड करता येईल. सो T10 आणि T9 फाइंड झाल्यानंतर दोघांची सबट्रॅक्शन केली की आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम पिरियड, म्हणजे मी फॉर्म्युला इथे लिहितो, T लास्ट शेवटचे रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर T10 मायनस T9. आता T10 काय 10च आहे, पण हे सुद्धा कसं आलं ते सुद्धा आपण बघूया. ॲज वेल एज T9 किती येणार आहे ते पण बघूया. तर सेम आता हाच फॉर्म्युला यूज करायचा. इथं कसं T1 वापरलं तसं T10 करा, T9 करा, तुम्हाला सिंपल T10 आणि T9 मिळून जाईल. आता T10 किती येते बघूया आपण. सो इज इक्वल टू मी आहे तसं लिहितो. सो जसं हे लिहिले त्या पद्धतीनेच लिहायचा प्रयत्न करूया आपण. आता हे झिरोज असणार आहे, ओमेगा 0t. आता ह्या 4 पायच्या ऐवजी फक्त काय येणार आहे, आता इथं कसं आपण 2 पाय लिहिलं होतं ना, पहिलं रिव्हॉल्युशन आहे, तसं 10 नंबरचं रिव्हॉल्युशन म्हणजे 10 × 2 पाय म्हणजे 10 2 पाय. ओके, किंवा आपण सेपरेट सॉल्व करू, सॉरी. सो आपल्याला हा फॉर्म्युला आता जागेचा इश्यू आहे थोडासा, मी इथं रब करतो आणि इथं T10 सेपरेट काढतो, T9 सेपरेट काढतो या ठिकाणी, पुन्हा मग आपण इथं ते पुट करूया. चला आता T10 बघा कसा काढायचा. सो T10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो थिटा इज इक्वल टू, हे 0 करूया आता, 1/2 अल्फा टी स्क्वेअर म्हणजे T10चा स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर आता थिटा किती, 10 × 2 पाय इज इक्वल टू 1/2 अल्फा किती 0.4 पाय आणि हे T10 स्क्वेअर. ओके, सो हे पाय कॅन्सल होईल. हा जर 10 × 2 = 20, हा जर 2 पुन्हा इकडे आला तर हे 40 होईल. सो 40.4 T10 स्क्वेअर. देअरफॉर T10 स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर आपण इकडे घेतलं तर ह्या 40ला 100 त्याचा भाग जाईल. देअरफॉर T10 किती मिळेल आपल्याला, 10 सेकंड मिळेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ T10 म्हणजे 10व्या रिव्हॉल्युशनसाठी साहजिकच 10 सेकंड म्हणलेलंच आहे इथं, त्यामुळे तो टाइम पिरियड लागेल. तसाच T9 काढूया आपण. चला मी आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. देअरफॉर 9 × 2 पाय इज इक्वल टू 1/2 0.4 पाय आणि T9चा स्क्वेअर होईल. पुन्हा पाय कॅन्सल होईल, 2 इकडे घ्या, 9 × 2 = 18 आणि 18 × 2 = 36 आणि हे 0.4 T9 स्क्वेअर. देअरफॉर T9 स्क्वेअर इज इक्वल टू 36/0.4. आता हा फक्त आपल्याला भागाकार करावा लागेल की 36ला जर 0.4 डिवाइड केलं तर किती येईल, हे फक्त आपल्याला लॉग टेबलच्या मदतीनं सॉल्व करावं लागेल. ओके, कारण हे बाकीचे कॅल्क्युलेशन झाले, हे तोंडी कॅल्क्युलेशन झालं, पण हे लॉग टेबलच्या मदतीने करावं लागेल. सो पहिल्यांदा आपण काय करूया, 36 सो 1 पॉइंट मायनस 12 40चा लॉग 60 21 2 4 5 9 आणि हे 2. ओके, सो 0.95चा 4 मध्ये 0.95चा 4 मध्ये 8995 आणि 2 मध्ये 4 आहे. सो 8999 8999. सो इट इज 0. ओके, सो 0.08999 इज द आन्सर ऑफ T9 स्क्वेअर. सो पुन्हा याचं आपल्याला आता स्क्वेअर रूट बघावं लागेल. सो स्क्वेअर रूट बघत असताना
आपण याचं तयार करूया 8.9. सो 8.9चा स्क्वेअर रूट बघतो मी. सो 0.1124. मी आता डायरेक्ट आन्सर लिहितो 0.1124 आणि मी इथं 1 2 सो 10⁻⁻1 सो 0.01124. आय थिंक काहीतरी चुकलेलं आहे. सो T9 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. येस, इथं चुकलं आपलं. ओके, हे +2 होणार. सो 2 घर आहेत, 2 आलेला आहे. सो 3 डिजिट नंतर पॉईंट. सो 1 2 3. सो ॲक्च्युअल आन्सर 89.99. बघा T9 स्क्वेअर. बघा काय केलं मी, सॉरी पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो, डोंट वरी. T9 स्क्वेअर इज इक्वल टू 36/0.4. 36चा लॉग बघितला, 0.4चा लॉग बघितला, दोघांची सबट्रॅक्शन केली, त्याचा अँटी लॉग बघितला, आन्सर आलं 89.90. म्हणजे 90 आन्सर आला. म्हणजे T9 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 90 मिळाली. सो T9 किती मिळणार बघा, आता 90चं स्क्वेअर रूट बघायचं आपल्याला. सो 90चं स्क्वेअर रूट 9.48. So 9.48 seconds. So this is the value of T9. बघा काय म्हटलं मी इथं, T10 ची व्हॅल्यू सेपरेट काढली, T9 ची व्हॅल्यू सेपरेट काढली. T9 साठी 9 × 2π घेतलं ना, एका रिव्होल्यूशनचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π असेल, तर 9चं किती असेल, 9 × 2π असेल. सो T10 मिळाला आपल्याला 10 आणि मायनस किती मिळाला, 9.48. सो हा झाला T लास्ट. सो सिंपल आहे, तुम्ही T लास्ट मधनं T10 मधनं 9.48 जर मायनस केला तर आपल्याला आन्सर जवळपास मिळणार आहे. बघा आता 10 - 9.8 म्हणजे 0.52 सेकंड. सो दिस इज द T लास्ट. बघा काय काय आपण फाइंड केलं. सो पहिल्यांदा नंबर ऑफ रिव्होल्यूशन, सो 10 रिव्होल्यूशन्स मिळाला आन्सर. पहिल्या रिव्होल्यूशनचा टाइम पिरियड मिळाला 3.16 सेकंड मिळाला. ओके, नंतर लास्टचा काढायचा होता, मग लास्टचा कसा काढला तर T10 काढला. सो T10 ह्या फॉर्मॅटमध्ये काढला, T9 या फॉर्मॅटमध्ये काढला, दोघांची सबट्रॅक्शन केली. सो आपल्याला आन्सर किती मिळालं, 0.52 सेकंड. सो दिस वन अँड दिस वन, दीज आर द 3 मेन आन्सर्स ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल. ओके, सो दिस इज द नंबर 12 न्यूमेरिकल. बघा समजलं का, लक्षात आलं का, तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घेऊ शकता. चला पुढचं न्यूमेरिकल बघूया आपण. नंबर 30 ॲज पर द टेक्स्ट बुक. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए कॉइन अँड ए ग्रामोफोन डिस्क इज 0.5. आता ही केस काय आहे बघा, एक ग्रामोफोन आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं फाइंड आउट करूया, ड्रॉ करूया. एक ग्रामोफोन कन्सिडर करूया, जो डिस्कच असते ना ग्रामोफोन म्हणजे. तर त्या ग्रामोफोनवरती एक कॉइन ठेवलेला आहे. सपोज इथं कॉइन असं आपण म्हणूया. दिस इज द सेंटर ऑफ ग्रामोफोन अँड दिस इज द कॉइन. ओके, आणि त्या डिस्क आणि कॉइन मधलं जे फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, ते किती आहे, 0.5 इतकं आहे. म्हणजे गिवन पॉईंट म्यू एस म्हणूया आपण. सो इट इज 0.5. हा एक गिवन पॉईंट दिलेला आहे की जी ची व्हॅल्यू π² इतकी कन्सिडर करा ब्रॅकेटमध्ये. रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर. डिस्कची रेडियस कॅपिटल आर म्हणूया 8 सेंटीमीटर. इनिशियली द सेंटर ऑफ कॉइन इज 2 सेंटीमीटर. म्हणजे सुरुवातीला कॉइन इथं आहे. सो ही स्मॉल आर म्हणूया आपण 2 सेंटीमीटर सुरुवातीची कंडिशन आहे. कॉइन तिथं आहे, तो सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय अवे फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. म्हणजे कॉइन या ठिकाणी असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल.
बरोबर. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन आपल्याला फाइंड करायची आहे, या ठिकाणची फ्रिक्वेन्सी. आणि पुन्हा म्हटलेलं आहे की बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज, म्हणजे फ्रिक्वेन्सी अजून किती चेंज होणार आहे, इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम, म्हणजे दुसऱ्या केसमध्ये कॉइन इथं येणार आहे, रिमवरती येणार आहे, बरोबर. मग रिमवरती आला की काय होईल, डिस्टन्स चेंज होईल ना. सो दोन केसेस मिळाल्या. एक इनिशियल केस म्हणजे काय, जेव्हा कॉइन 2 सेंटीमीटरवरती म्हणजे रेडियस 2 सेंटीमीटर असताना सर्क्युलर मोशन झाली तयार. आणि दुसरी केस काय की जेव्हा रेडियस टोटल डिस्कची असताना, म्हणजे कॉइन शेवटी आला म्हणजे डिस्कची एवढी रेडियस असेल तेवढी सर्क्युलर मोशनची रेडियस झाली. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन, इनिशियल कंडिशन, अँड दिस इज सेकंड कंडिशन. पुन्हा ह्या दोघांच्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन काय, किती फॅक्टरनं ती चेंज झाली फ्रिक्वेन्सी, हे आपल्याला फाइंड करायचे. त्यासाठी आधी आपल्याला हा N1 पहिल्यांदा फाइंड करून घेऊया आणि हा N2 फाइंड करून घेऊया. ओके. सो या केसचा आपल्याला N1 फाइंड करावं लागेल फ्रिक्वेन्सी, आणि या केसचा आपल्याला N2 फाइंड करावं लागेल फ्रिक्वेन्सी. ओके. सो पहिली केस बघा, N1 जेव्हा रेडियस 2 सेंटीमीटर, म्यू काय 0.5 असणार आहे. ओके. तर आता आपल्याला माहिती आहे की तो जो कॉइन आहे तो त्या ग्रामोफोनवरती फिरतोय सर्क्युलर मोशन. कधीपर्यंत फिरणार आहे, जोपर्यंत तिथं फ्रिक्शन अवेलेबल आहे तोपर्यंत. ओके. एकदा का फ्रिक्शन गेलं की तो बाजूला जाणार. सो जोपर्यंत फ्रिक्शन आहे तोपर्यंत तो कॉइन फिरणार आहे. आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन कंप्लीट होते म्हणजे काय, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स तिथं जो आहे तो कुणीतरी प्रोव्हाइड केलेला आहे. सो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो आहे किंवा फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्या फोर्सनं तो तिथला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. सो आपण फॉर्म्युला कसा तयार करूया बघा. फॉर्म्युला, सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मी लिहितो सरळ, सेंट्रिपिटल फोर्स हा कुणी प्रोव्हाइड केलेला म्हणजे इक्वल टू लिहितो ना. सो हा फ्रिक्शनल फोर्सनी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. सो देअरफॉर mv² अपॉन r जनरल फॉर्म्युला लिहितो मी, आणि इकडे हा आपण Fs म्हणलो बघा, बरोबर. Fs म्हणजेच म्यू एन किंवा म्यू एम जी लिहिलं होतं आपण, आठवतंय. ओके. सो हेच मी सेंट्रिपिटल फोर्स mr ओमेगा² लिहितो इज इक्वल टू म्यू एम जी, एमला एम कॅन्सल होईल. सो r ओमेगा² इज इक्वल टू म्यू जी. मी अजून जनरल फॉर्म्युला लिहितोय. देअरफॉर ओमेगा² इज इक्वल टू म्यू जी अपॉन r. ओमेगा बद्दल आपण 2 पाय n पुट करू शकतो इज इक्वल टू म्यू जी अपॉन r, and therefore n² इज इक्वल टू म्यू जी अपॉन, हे जर मी इकडे घेतलं तर हे 4π² आणि r मिळेल. सो आपल्याला n चा फॉर्म्युला n² चा मिळाला म्हणजेच n आपण काढू शकतो. सो हा झाला जनरल फॉर्म्युला n चा. n म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. आता हा फॉर्म्युला दोन्ही केसेससाठी आपण यूज करू. पहिल्या केससाठी बघा, r किती घ्यायचा, 2 सेंटीमीटर घ्यायचा. आता बुकमध्ये ॲक्च्युली तर पाय सेंटीमीटर दिलेलं आहे, पण पाय सेंटीमीटरनं दिलेला आन्सर करेक्ट येत नाहीये, म्हणून ते ॲक्च्युली 2 आहे. 2 आलं तर आन्सर करेक्ट येते. सो पहिल्या केसमध्ये रेडियस किती घेतली, 2 सेंटीमीटर, कारण कॉइन इथं आहे ना. सो 2 सेंटीमीटर. ओके. सो देअरफॉर फॉर्म्युला लिहितो मी, n² इज इक्वल टू म्यू जी अपॉन 4π² r. r इथं आहे म्हणजे rच घेतलं पाहिजे ना, कॅपिटल R दुसऱ्या केसमध्ये घ्यायचं. आता g आणि π² कॅन्सल करू एकमेकांना, इथं सांगितलंय म्हणून. ओके. मग राहिलं काय, फक्त म्यू. म्यू म्हणजे किती आहे, 0.5 अपॉन 4 आणि इंटू r किती आहे, 2 सेंटीमीटर, म्हणजेच 2 × 10⁻² मीटर. बघा सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण कसं करतो, 2 × 10⁻² मीटर. ओके. सो आपण हे n² फाइंड केलं. आता हे सॉल्व करूया. देअरफॉर n² इज इक्वल टू, ह्या 0.5 बद्दल मी अजून जरा असं सोपं करतो बघा. हे पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला शिकवलेलं आहे मी. हा इकडे घेऊया 2 घरांना, म्हणजे याचं 50 तयार केलं मी. मग राईटला 2 घरांना घेतला म्हणून किती झालं, हे -2 झालं ना. आणि अपॉन हे 4 दुने 8 आणि हे किती पुन्हा -2, हे दोघं कॅन्सल होतील. मग 50 आणि 8चा भाग जाऊ शकतो. 8 संग 48, 6. ओके. 8 दुने 16 आणि 8 पंचे 40, तर 6.25 आपल्याला n² मिळाला. चला तर स्क्वेअर रूट बघूया आपण त्याचा. झालेला आहे स्क्वेअर रूट आपण बघितलेला आहे.
सो 6.2चं मला 5 मध्ये बघावं लागेल. सो 6.2चं 5 मध्ये जर बघितलं तर 2.5 मिळते. सो दिस इज फर्स्ट फ्रिक्वेन्सी. ह्याला आपण N1 म्हणूया. येतं N1 पहिल्या केसची आहे ना फ्रिक्वेन्सी, झालं N1. असं तर N2 फाइंड करायचं. फक्त N2 मध्ये काय करायचं, R ची व्हॅल्यू किती घ्यायची, 8 सेंटीमीटर घ्यायची. ओके, सो चला तर N2 फाइंड करूया. सेकंड केस R घेऊया आपण 8 सेंटीमीटर. बघा आता मी हा फॉर्म्युला लिहितो डायरेक्ट. देअरफॉर N2 स्क्वेअर इज इक्वल टू, हे जी पुन्हा कॅन्सल होणार आहे, म्यू राहिलं फक्त म्हणजे 0.5 अपॉन 4 आहे तसं राहणार आहे. 2च्या ऐवजी फक्त 8 येणार ना. सो 8 चोक 32. ओके, आणि इंटू हे 10⁻². हे पुन्हा आपण करूया 50 इंटू 10⁻² करूया अपॉन हे 32 इंटू 10⁻². हे दोन्ही जातील. आता आपल्याला सॉल्व करावं लागेल. (50/32). ओके, सो देअरफॉर N2 स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे लॉग टेबलने सुद्धा यूज करू शकता किंवा तोंडी जरी तुम्हाला भागाकार जमत असेल तरी सुद्धा तो तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. सो हे नियर अबाउट आन्सर बघा 1.25 येणार आहे. हे मी सॉल्व केलेलं आहे सेपरेट, फक्त मी आता लिहितो इथं कारण याला लॉग टेबल वगैरे बघायची प्रोसिजर आहे, सगळी माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. सो N2 ची व्हॅल्यू हे व्यवस्थित सॉल्व करा. तर हे आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर रूट घ्या, जवळपास 1.25 हर्ट्ज इतके आन्सर मिळणार आहे. सो ही झाली आपली पहिल्या केसमधली फ्रिक्वेन्सी, ही झाली आपली दुसऱ्या केसमधली फ्रिक्वेन्सी. मग आता दोघांमध्ये काय रिलेशन आहे, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज. ओके, मग N1 आणि N2 मधलं जर रिलेशन काढायचं झालं तर आपण काय करूया बघा. N1 2.5 दिसतोय, N2 1.25 दिसतोय, म्हणजे ऑब्विसली याच्यापेक्षा हा दुप्पट आहे, बरोबर का. बघा म्हणजे मी करतो सपोज N1 अपॉन N2 करतो. सो काय होणार आहे, 2.5 अपॉन 1.25. सो किती येईल, 2 येईल ना. सो N1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ N2 म्हटलं तर चालेल, चालेल का. सो दिस इज द रिलेशन विच शोज द फॅक्टर विच इज चेंज आफ्टर द स्लीपिंग ऑफ कॉइन. म्हणजे जेव्हा कॉइन इथं असेल आणि जेव्हा इथं असेल तेव्हा साहजिक फ्रिक्वेन्सी चेंज असेल. ओके, सो जेव्हा कॉइन आतमध्ये आहे तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जेव्हा कॉइन बाहेर जाईल तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली, कमी झालेली आहे. ओके, सो ती कमी म्हणजे किती झाली, 1.25 झाली. आणि जेव्हा कॉइन आत होता तेव्हा किती झाली, 2.5 झाली. सो दोघांमधलं हे रिलेशन आहे. हेच रिलेशन असं लिहिलं तरी चालतं, N2 इज इक्वल टू 1/2 N1 असंही चालेल ना. सो हाफ झाली ना फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. ओके, किंवा त्या फॅक्टरनी तेवढी फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. दिस इज द फॅक्टर किंवा दिस इज द फॅक्टर. तुम्ही जसं रिलेशन लिहिताय त्या पद्धतीनं तो फॅक्टर आपल्याला सांगता येईल. हे सांगता येईल आपल्याला कारण N2 म्हटलं ना, दुसरी केस N2 आहे. सो N2 किती आला N1च्या कम्पेअर करता, तर N1/2 आला, निम्मा आला N1च्या. सो ही केस इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द न्यूमेरिकल नंबर 13. ओके, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन सॉल्व करू शकता.